हे जर देव म्हणून भेटलो तर कदाचित आमचं बोलणं ते ऐकतील, परंतु जर माणूस म्हणून गेलो तर त्यांच्या मनाचं बोलणं आम्हाला ऐकवतील. कधी कधी जखमेवर औषध लावण्यापेक्षा तिची वेदना आधी समजून घ्यावी लागते. 2 किनाऱ्यांमधील अंतर कमी करायचं असेल तर नदीत उतरावंच लागतं ब्रह्मदेव. किनाऱ्यावर उभं राहून कधी पूल बांधता येत नाही. क्षमा करा विष्णुदेव, मी तुमची लीला ओळखू शकलो नाही, म्हणूनच तुम्हाला या सृष्टीचा पालन करता म्हणतात. जिथे इतरांना अडथळे दिसतात तिथे तुम्हाला मार्ग दिसतो. विष्णुदेव, आपण यशस्वी व्हाल अशी मी आशा करतो. जे नातं प्रेमाने घडलं आहे ते गैरसमजांनी तुटू नये एवढाच काय तो आमचा प्रयत्न आहे ब्रह्मदेव. आता पाहूयात नियती आमच्यासाठी कोणता मार्ग निवडते. तुम्ही वैकुंठ लोकाची काळजी घ्या. निघूयात देवी. हो नारायण. सृष्टीत काही भेटी योगायोगाने घडत नाही, त्या नियती घडवते. पण या भेटीमुळे आणि या खेळामुळे खरंच महादेव आणि पार्वतीमधला दुरावा मिटेल की अजून काही घडणार आहे ज्याचा आपण विचारही केला नाही. गावकऱ्यांनो ऐका, ऐका गावकऱ्यांनो ऐका. या देवी आईनं माझं घर उद्ध्वस्त केलंय. एका परक्या पोरीसाठी माझा लेक मला सोडून गेलाय. ही कसली देवी आहे, घर जोडायचं सोडून घरात फूट पाडते. आज माझ्या लेकाला आणि माझ्या सुनाला माझ्या शब्दाची किंमत नाही. हे समज त्या देवी आईमुळे झालंय. अगं ए कमलाबाई, अगं झालंय तरी काय? काय झालं? तुमची ती देवी एका परक्या पोरीला आमच्या घरची लेक बनवायचा घाट घालतीये. कमलाबाई, जरा शांत हो आणि काय झालंय ते जरा नीट सांग. सांगणार, म्या समजा सांगणार. आज काय सत्य आहे ते समजा गावाला कळू दे. ते बघा ते देवी आईचं फुलपाखरू. वय 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 दिसले. फुलपाखरू देवी आईचं. मला वाटतं हे फुलपाखरूच त्यातून काहीतरी मार्ग दाखवल. ओवीचं घर. आता आम्ही ठरवलंय ओवीला आपली मुलगी म्हणून वाढवणार. हे समज त्या देवीचं कारस्थान आहे. तू काय बी म्हण, पर म्या माझ्या सुनंदा सोबत आणि ओई बरोबर कायम उभा आहे. भय कमलाबाई, तू बराबर बोलतीये. मी हे आधीपासून सांगत होती की देवी लोकांची डोकी फिरवते नुसती. माझ्या बी नातवाला माझ्यापासून तोडलंय हिनं. अगं काय वाटतं ते बोलू नगस. देवी आहे ना कुणाला बी तोडलं नाही, उलट तिनंच लोकांची घरं वाचवली आहेत. वाचवली? आपल्या माणसांपासून आपल्याच माणसांना दूर लोटलं तिनं, परक केलं. तुझ्या डोळ्यावर रागाची झापड आहे म्हणून तुला सत्य दिसत नाही. आणि तू आंधळी भक्त झालीस पण तुला काय बी कळना झालंय. हो हो हो, देवीनं उत्तर दिलंच पाहिजे. देवी आईला जा विचारायच्या आधी स्वतःच्या मनाला विचार. माझं मन स्वच्छच आहे, तुमच्या देवीचीच लीला वाकडी आहे. कमलाबाईचं पण काय चुकत नाही. देवीने विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. अरे वय 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 वय, जरा शांत व्हा. हे असं भांडण करून आपल्याला सत्य कळणार नाही. कमलाबाई, तुम्हाला जर देवी आईवर आरोपच करायचे असतील तर आपण सगळेजण मिळून देवी आईच्या दरबारात जाऊया. काय असेल तो न्याय निवाडा त्या देवीलाच करू दे. ठीक आहे, आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकूया. वय वय, आम्ही बी येणार. वय वय, समदेत जाऊ. सत्याला कसली भीती आहे. चला चला. हे काय, काही गावकरी तुळजावर इतके संतापलेले का दिसत आहेत? हे प्रकरण साधं दिसत नाही. आम्हाला पाहायलाच हवं. महादेव, कुठे आहात तुम्ही? या सृष्टीत एखाद्या जीवाला शोधणं जितकं सोपं आहे, अज्ञातवासात गेलेल्या महादेवांना शोधणं तितकंच कठीण.
एखाद्या दिशेचा धागा मिळाला असता तर. दैत्यगुरूंचं म्हणणं खरं असेल तर महादेव याच परिसरात आहे, पण कुठे? किती दिवस झाले त्यांचा शोध घेऊन तरी कुठलाच धागा लागत नाहीये. महादेव असे लपून बसतील तर त्यांना शोधायचं तरी कुठे? इथे नक्कीच कुठला तरी शक्तीचा भास होतोय, पण ही कोणती शक्ती आहे? महादेव तर नसते. बघायला हवं. हे विचित्र आहे. हा सामान्य मनुष्य नाही, याच्यात काहीतरी वेगळं आहे. एखाद्या खोल समुद्रासारखा, वरून शांत पण आत प्रचंड सामर्थ्य दडलेलं. कदाचित हेच महादेव आहेत का? स्वतःची शक्ती लपवून सामान्य मनुष्याच्या रूपात वावरत आहेत. महादेवांसाठी हे अशक्य नाहीच. ही जाणीव, या मनात आणखी एक शक्ती आहे आणि ती सामान्य नाही. ही स्त्री कोण आहे? तिच्या भोवती एक गूढ आवरण आहे. ती स्वतःला जितकी सामान्य दाखवते आहे तितकी ती नाही. की महादेवांनीच कोणाला ओळखू येऊ नये म्हणून स्त्री रूप धारण केले आहे. जर या स्त्री रूपामागे खरोखरच महादेव असतील तर घाई करून चालणार नाही. महादेवांची लीला अगाध आहे. कदाचित कोणालाही ओळखू येऊ नये म्हणून त्यांनी हे रूप धारण केलं असेल. आधी मला याचा अंदाज घ्यावा लागेल.